तर आज हे 2-3 पदार्थ मी बनवले होते. ते कशासाठी? तर ह्यांना ना टूरला जायचं होतं त्यांच्या फ्रेंड्ससोबत. आता आपली थोडीशी नाराजी असतेच, की आम्हाला सोडून मस्त फ्रेंड्ससोबत चाललेत म्हणून. 2-4 दिवस तर आमच्या अगोदर कुरबुऱ्याच झाल्या, की जायचं नाही जायचं असं ठरत होतं. लास्टला मग ते फायनल झालं. त्यांचं ठरलं जायचं केरला ट्रिपसाठी. आता तिकडे गेल्याच्यानंतर बरेच असे ठिकाण असणार आहेत, जिथे वेगवेगळे पदार्थ खायला भेटणार आहेत. पण आपलं एक असतं ना बायकांचं, की काहीतरी करून देऊ का म्हणून सोबत. अगोदर विचारलं तर नाहीच यांचं उत्तर होतं. पण 1-2 वेळेस विचारल्याच्या नंतर परत बोलले, की कर म्हणून. मग म्हणलं जास्त काय नाही, थोडं थोडं करून देऊया. आणि गोडामध्ये यांना जास्त काही आवडत नाही, गोड सहसा खातच नाहीत ते. पण ह्या वेळेस म्हणले, की मी बेसनाचे लाडू करून देऊ का? तर बोलले नाही, दुसरं काहीतरी गोड कर म्हणून. मग इथे मी अगोदर शेव बनवून घेतली, नंतर मग मुरमुऱ्याचा चिवडा, शंकरपाळे स्पेशल मी ते गव्हाच्या पिठाचे बनवलेत. आणि मुरमुऱ्याचा चिवडा एकदम सिंपलच त्यांना आवडतो, असं चटणी मीठ शेंगदाणे लसण टाकून केलेला. हे 2-3 पदार्थ बनवून झाले होते. आणि दुसऱ्या दिवशी आता गोड काय बनवायचं म्हणून तीळ होते बरेच, त्याच्यामुळे म्हणलं तिळाचे लाडूच बनवून घेऊया आणि चांगले पण असतात असंही. आता हे लाडू बनवत असताना मी गुळ जे आहे ते चाळून घेतेच. याच्यामध्ये किती नाही म्हणलं तरी बारीक खडे निघतातच. पटकन गरम आहे तोपर्यंत तिळाचे लाडू बांधून घेतले. आणि आता चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, ज्याच्यामध्ये यांची ट्रिपची काही थोडीशी तयारी असणार आहे. तोपर्यंत बाय.